कंपनी करत करत स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष द्या. तुम्ही जे पॅम्पलेट वाटताय प्रत्येक गोष्टीवर तुमचं प्रेम पाहिजे. कंपनीच्या असू दे, शेतकऱ्यांच्या असू दे, स्वतःवर असू दे. स्वतः जाताना पहिलं गाडीवर तुम्ही फिरताय हेल्मेट कंपल्सरी पाहिजे. कारण तुम्ही पडला, तुमच्या पाठीमागं तुमचं कुटुंब आहे. कंपनी 1-2 लाख रुपये मदत करेल, त्याच्यावर काय देणार नाही. मग तुमचं डोकं ठीक तर सगळं आहे. मग सर काय म्हणतो की आपण सर ठीक तो पगडी पाहिजे तसं आहे. त्यामुळे हेल्मेट पहिलं वापरा. कुठेही जाता हेल्मेट मार्केटिंगला निघताना कंपल्सरी हेल्मेट घातल्याशिवाय निघायचं. 4 व्हीलर चालवत असताना सीट बेल्ट लावूनच चालवायचं. लोकलला फिरत असेल ठीक आहे, पण लॉंग रूटला तुम्ही तेवढं हे करा. संध्याकाळी शक्यतो 7च्या नंतर फिरू नका. जिथं असेल तिथं राहायची सोय असेल तर तिथं स्टे करून टाका. गाडीवर तर फिरूच नका संध्याकाळी 7 नंतर. कारण हे मार्केटिंगमध्ये आज काय झालं आहे, रोड सगळे चांगले झालेत, गाड्या फास्ट जातात, संध्याकाळी ड्रिंकर जास्त आहेत. जर कुठं काय झालं, कोण येऊन पडलं तर तुम्ही नवीन गावात आहे, कोण इथं बार्शीचं आहे, कोण नाशिकमधून आलं आहे, तर इथं लगेच बघायला कोण नसतं. त्यामुळे तेवढी सेफ्टी घेऊन जाईल. प्रत्येक शेतकऱ्याकडे गेलं त्याला मिसगाईड काय करायचं नाही. माहीत नसेल, मला माहीत नाही, मी विचारतो, त्यात काय लाजायचं आहे. जी माहीत नाही ती माहीत नाही. कोण आईच्या पोटातनं शिकून आलं नाही, इथं आल्यावरच शिकली असेल. इथं गेला काय समस्या आहे, मला आता समजा तिथं मला काहीतरी पानामध्ये कमतरता वाटते, मी शेतकऱ्यांनी विचारलं की ही कशाची कमतरता आहे, काय माहीत असेल तर करेक्ट आन्सर देईल. माहीत नसेल, एखाद्या ज्याला नॉलेज आहे त्याला फोन करायचं, साहेब असं असं आहे, एक पानाचा फोटो मी तुम्हाला पाठवलं, काय कॉम्बिनेशन दिलं तर कसा रिझल्ट येईल ते सांगितलं. ते डिलिव्हर पुढे शेतकऱ्यांना करायचं. 4 दिवसांनी येऊन तिथं चेक करायचं. हे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो की मला हे प्रॉब्लेम आलता, मला साहेबांनी हे सांगितलेलं, हे दिलं आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस जाताना कॉन्फिडंटली शेतकऱ्याला सांगू शकता की ह्या प्रॉब्लेमला हे कर, तुझं सॉल्व्ह. म्हणजे ना शेतकरी मिसगाईड होते ना तुम्ही होताय. म्हणजे शेतकऱ्याचा खर्च केलेला आहे तो त्याचा सार्थकी लागणार आणि तुम्ही सांगितलेलं नॉलेज आहे ते त्याला व्यवस्थित मिळणार आहे. तर अशा गोष्टी तुम्ही प्लॉटला जाताना ह्या महत्त्वाच्या. प्लॉटला जाताना तुमच्याकडे एक वही पेन पाहिजे, तुमच्याकडे pH मीटर पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही ठेवा जेणेकरून परफेक्ट शेतकऱ्यांना नॉलेज देतात. तुम्ही डॉक्टरच आहे शेतीतला, त्यामुळे ते बघायचं व्यवस्थित कशाची डिफिशियन्सी आहे, कुठला रोग आहे आणि त्याच्यावर परफेक्ट सोल्युशन द्यायचं. तर आपलं शिक्षण कशात झालं आहे, ॲग्रिकल्चर. आपण परफेक्ट सोल्युशन देण्यासाठी आलो. आपण काय 10वी नापास आहे, रोज शेती करून कुठं तर कन्सल्टंट झालेली माणसं किंवा काय नाही. ते काय करणार मग, दिसते ना पिवळं, 4-5 कॉम्बिनेशन एखाद द्यायची, मार कशाचं येते त्याला येते रे, बरोबर बघायला येईल परत. मग त्या शेतकऱ्याचं काय होतं, खर्च वाढतो, विनाकारण फवारण्या वाढतात, विनाकारण सगळ्या गोष्टी त्या शेतीमध्ये जास्त झाल्या त्या त्याचे दुष्परिणाम 3-4 वर्षांना दिसायला चालू होते. ती शेती पूर्ण नापीक होत जाते आणि तिथं काही परत पिकत नाही व्यवस्थित. तर चुकीच्या कुठल्या गोष्टी सांगायच्या नाहीत, सगळं स्ट्रेट फॉरवर्ड. थोडा थोडा अभ्यास ठेवायचा डेली. यूट्यूब एवढं चांगलं माध्यम आहे, नोट्स आहेत, वाचत राहायच्या. आज आटपाडीत फिरला आहे, आटपाडीच्या एरियाबद्दल, डाळिंबाबद्दल, त्याच्याबद्दल थोडं वाचायचं. मग आज कुठली आहे, मग फ्लॉवरिंग स्टेज आहे, फ्रुटिंग स्टेज आहे, तर त्याच्या थोडं रिसर्च केले का तुम्हाला कळतं सगळ्याच गोष्टी. अशा हिशोबानं